मुख्यमंत्री पदावरून गेले 11 दिवस चाललेला गोंधळ संपला। भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून सर्वानुमते निवड करून मुख्यमंत्रीपदी तेच विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब केले गेले। त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार असून तिथे महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत, तर त्यांच्याबरोबर अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मिंदे गटाचे सरदार एकनाथ शिंदे यांनीही सत्तेत सहभागी व्हावे अशी विनंती फडणवीस यांनी करूनही गृह महसुलाच्या लालसेपोटी त्यांचे तळ्यात मळ्यात सुरूच आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मिंदे गट मुख्यमंत्रीपदासाठी अडून राहिल्याने 5 दिवस त्यातच गेले। त्यानंतर हाय प्रोफाईल मंत्रिपदाच्या मागणीवरूनही मिंद्यांनी भारतीय जनता पक्षावर दबाव आणला होता। भाजपमध्येही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवणार की अन्य कुणाकडे ती जबाबदारी सोपवणार याचा निर्णय केंद्रीय निरीक्षकांवर सोपवला गेला होता। बुधवारी विधानभवनात भाजप आमदारांची बैठक झाली। त्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी गटनेता म्हणून फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। त्याला भाजप आमदारांनी अनुमोदन दिले। त्यानंतर फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे सीतारामन आणि रुपाणी यांनी जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले। देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर दुपारी 2:45 वाजता महायुतीच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली। तेथून फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकाच गाडीतून राजभवनात गेले। मात्र तिथेही शिंदे यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपून राहिली नाही। राज्यपालांकडे तिघांनी सत्ता स्थापनेचा दावा करत आमदारांचे बहुमत महायुतीकडे असल्याचे पत्र राज्यपाल CP राधाकृष्णन यांना सोपवले। राज्यपाल राधाकृष्णन यांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रणही दिले। आज शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यासह 5 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येते। मुख्यमंत्र्यांसह तुम्ही शपथ घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे म्हणाले, अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ।